नमस्कार मित्रांनो. अमेरिकेला जाण्याचं स्वप्न आपल्यापैकी अनेक जण पाहत असतात. पण तिथे जाण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे व्हिसा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकन व्हिसा म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार कोणते असतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसामध्ये फरक काय असतो. तर पासपोर्ट म्हणजे तुमची ओळख जी तुम्हाला भारत सरकार देते आणि व्हिसा म्हणजे अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी. ज्या व्हिसाशिवाय तुम्ही अमेरिकेत कायदेशीररित्या प्रवेश करू शकत नाही. तर व्हिसाचे प्रकार कोणते असतात? तर सर्वप्रथम टुरिस्ट व्हिसा, ज्याला आपण B1 किंवा B2 म्हणून ओळखलं जातो. तर हा व्हिसा जो आहे तो जर तुम्हाला तिथे फक्त फिरायला जायचं असेल किंवा नातेवाईकांना भेटायचं असेल किंवा तुमची एखादी बिझनेस मीटिंग तुम्ही अटेंड करणार आहात, तर यासाठी तुम्हाला टुरिस्ट व्हिसा लागतो आणि या व्हिसावरती तुम्ही US मध्ये काम करू शकत नाही किंवा नोकरी करू शकत नाही. दुसरा जो व्हिसा असतो तो म्हणजे स्टुडंट व्हिसा, ज्याला आपण F1 म्हणून ओळखतो. हा व्हिसा अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दिला जातो. यासाठी तुम्हाला अमेरिकेतील एखाद्या युनिव्हर्सिटीकडून I-20 नावाचा फॉर्म मिळवावा लागतो. तिसरा व्हिसा जो असतो तो आहे वर्क व्हिसा, ज्याच्यामध्ये H1 किंवा L1 व्हिसाचा समावेश होतो. तर अमेरिकेतील एखादी कंपनी तुमची मुलाखत घेऊन जेव्हा तुम्हाला जॉब ऑफर करते, तेव्हा तुम्हाला ती H1B व्हिसा ऑफर करते किंवा स्पॉन्सर करते. तसेच L1 व्हिसा जो आहे तो जर इन केस एखादी भारतातील कंपनी असेल, उदाहरणार्थ TCS, आणि TCS कंपनीचा जर क्लायंट एखादा अमेरिकेमध्ये काम करत असेल आणि TCS कंपनी जर त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला अमेरिकेत पाठवण्याचा विचार करत असेल क्लायंट लोकेशन ठिकाणी, तर त्यावेळेस मात्र ती TCS कंपनी जी आहे ती त्या एम्प्लॉईसाठी L1 व्हिसासाठी अप्लाय करते. आता या व्हिसा मिळण्यासाठीची प्रोसेस काय आहे? तर सिम्पली तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी DS-160 नावाचा एक फॉर्म असतो जो ऑनलाईन भरावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. काही कागदपत्र तुमच्या जॉबच्या रिलेटेड असतात, काही तुमची वैयक्तिक कागदपत्रे असतात. त्याचबरोबर तुम्हाला अमेरिकन दूतावासामध्ये तुमचे बायोमेट्रिक्स आणि कॉन्स्युलर इंटरव्ह्यू कंप्लीट करावा लागतो. बायोमेट्रिक्समध्ये तुमच्या बोटाचे ठसे घेतले जातात, तसेच तुमचे फोटो घेतले जातात. आणि कॉन्स्युलर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमचा अमेरिकेमध्ये जाण्याचा हेतू काय आहे, तुम्ही अमेरिकेमध्ये किती दिवस राहण्याचा विचार करत आहात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात आणि त्यावरून ते कॉन्स्युलर ऑफिसर जे असतात ते ठरवतात की तुमचा व्हिसा जो आहे तो मंजूर करायचा की रिजेक्ट करायचा. तर मित्रांनो, ही होती व्हिसाची बेसिक माहिती. तुम्हाला यापैकी कोणत्या व्हिसाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा.